देशातील 2 नंबरची ओली लाल मिरचीची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार बाजार समितीमध्ये शेवटच्या हंगामामध्ये मिरचीची आवक जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढली असल्याचे दिसून येत आहे. सध्या 200 ते 250 वाहनातून मिरचीची आवक जी आहे ती येत आहे आणि मिरचीला दर देखील अधिक मिळताना दिसून येत आहे. मिरचीला सध्या 3000 ते 7000 पर्यंतचा दर जो आहे तो दिला जात आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये मिरचीची मागणी जी आहे ती यावर्षी मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे. त्यामुळं मिरचीच्या दरात वाढ झाली असल्याचे देखील जाणकारांकडून आता बोललं जात आहे. सुरुवातीला मिरचीची आवक जी आहे ती कमी आली होती, त्यामुळे यावर्षी सरासरीपेक्षा अधिक मिरचीची आवक घटेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु शेवटच्या हंगामामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेतच यावर्षी जवळपास 1.5 लाख क्विंटल मिरचीची आवक आलेली असल्याचे दिसून येत आहे. एकंदरीतच यावर्षी सुरुवातीलाच संकटाला सामना जो आहे तो शेतकऱ्यांना करावा लागला होता. गारपीट असेल, अवकाळी पाऊस असेल आणि रोगराईमुळे मिरची उत्पादक शेतकरी संकटात सापडला होता. मात्र या सर्व संकटांना मात देत अनेक शेतकऱ्यांनी ज्यांच्याकडे पाणीची उपलब्धता होती अशी शेतकऱ्यांनी उशिरा लागवड केली होती. त्यामुळं मिरचीच्या हंगाम जो आहे आता शेवटच्या टप्प्यात जरी आला असला तरी मिरचीच्या आवक जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढताना दिसून येत आहे आणि आणखीन जवळपास महिनाभर हा हंगाम सुरू राहील असा अंदाज जो आहे तो व्यक्त केला गेला. सध्या 50 ते 60 कोटीची उलाढाल झालेली आहे आणि जवळपास 75 कोटीची उलाढाल होणार असल्याचा अंदाज बाजार समितीकडनं व्यक्त केला गेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मिरचीची आवक कमी होईल असा अंदाज व्यक्त केला गेला होता. मात्र हा अंदाज फेल ठरलेला आहे आणि शेवटच्या हंगामामध्ये मिरचीची आवक जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती आलेली आणि दर देखील चांगला मिळत असल्याने शेतकरी राजांना आता 2 पैसे खिशात अधिकचे राहत असल्याचे दिसून येत आहे. जितेंद्र भाईसर, TV9 मराठी, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.